ऐकायला धक्का बसेल, पण भारतात घरात जास्त एलपीजी सिलेंडर ठेवणं तुम्हाला थेट 7 वर्षाच्या तुरुंगात घेऊन जाऊ शकतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोक हा नियम नकळत तोडतात. आजकाल देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा, युद्ध परिस्थितीत आणि पॅनिक बुकिंग यामुळे लोक घाबरून जास्त सिलेंडर घरात साठवून ठेवतात. पण इथेच लोक एक मोठी चूक करतात. कारण भारतात एक स्पष्ट नियम आहे, वन हाऊस वन कनेक्शन. म्हणजे एका घरासाठी एकच एलपीजी कनेक्शन वैध मानलं जातं आणि त्या कनेक्शनवर तुम्हाला जास्तीत जास्त 2 सिलेंडर ठेवण्याची परवानगी असते, एक वापरात आणि एक बॅकअप. पण अनेक लोक काय करतात, दुसऱ्या कंपनीचं कनेक्शन घेतात किंवा जास्तीत जास्त सिलेंडर साठवतात. आणि इथेच सुरू होतं कायद्याचा खेळ. कारण जर तुमच्याकडे 40 किलोपेक्षा जास्त एलपीजी साठा आढळला तर तो साठेबाजी मानला जातो आणि यावर कारवाई होते थेट. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत या कायद्याच्या कलम 7 नुसार जर तुम्ही दोषी आढळला तर शिक्षा फक्त दंड नाही तर 3 महिने ते 7 वर्षाच्या तुरुंगवास देखील होऊ शकतो. आणि एवढंच नाही, तुमचं गॅस कनेक्शन लगेच रद्द केलं जाऊ शकतं आणि जास्तीत जास्त सिलेंडर सरकार जप्त करू शकते. 2026 मध्ये एक नवीन नियम समोर आलाय. जर तुमच्या घरात पीएनजी पाईपलाईन गॅस आधीच असेल आणि तरीही तुम्ही एलपीजी कनेक्शन ठेवत असाल तर ते देखील बेकायदेशीर मानलं जाऊ शकतं. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे, जिथे पीएनजी आहे तिथे एलपीजीची गरज नाही. अशा लोकांना एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्यास सांगितलं जात आहे. पण प्रश्न असा आहे, सरकार एवढं स्ट्रिक्ट का झालंय? कारण सध्या ऊर्जा साधनांवर प्रचंड दबाव आहे. भारत मोठ्या प्रमाणावर गॅस आयात करतो आणि जर लोक साठेबाजी करू लागले तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत गॅस पोहोचणारच नाही. त्यामुळे हा नियम फक्त कायद्यापुरता नाही तर एक सामाजिक जबाबदारी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बरेच लोक घरगुती सिलेंडरचा वापर हॉटेल, गाड्या किंवा बिझनेससाठी करतात, पण हे देखील पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पकडले गेलात तर दंड आणि केस दोन्ही होऊ शकतो. आणि सेफ्टी बद्दल बोलायचं झालं तर एलपीजी हा अत्यंत ज्वलनशील गॅस आहे. जास्त सिलेंडर घरात ठेवणं म्हणजे फक्त कायदेशीर नाही तर जीव घेणं देखील असतं. सिलेंडर नेहमी हवेशीर ठिकाणी सरळ उभा ठेवण्यात यावा आणि कधीही एकावर एक ठेवू नये. जर तुम्हाला तुमच्या आसपास कुठेही मोठ्या प्रमाणात गॅस साठवणूक दिसली तर तुम्ही थेट 1906 एलपीजी हेल्पलाईनवर तक्रार करू शकतात. कारण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं म्हणजे धोका वाढवणं. शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी, सुरक्षेसाठी आणि कायद्यापासून वाचण्यासाठी तुम्ही नियम पाळणार की रिस्क घेणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.